मोहगण येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा भावी सरपंच मधुकर माडी यांच्या वतीने यांच्या वाढदिवस निमित्त भगवान वीर एकलव्य यांच्या जयंती निमित्त 201 मूर्ती 201 परिवारांना वितरण। याबाबत अधिक वृत्त अशी की धुळे तालुक्यातील मोहगण येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा भावी सरपंच मधुकर माडी यांनी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत तसेच त्यांचा वाढदिवस निमित्त या ठिकाणी परिवारांना 201 मूर्ती भगवान वीर एकलव्य यांचे 201 मूर्ती या ठिकाणी वितरण करण्यात आले। तर असे अनेक समाजहित उपक्रम विविध महापुरुषांचे जयंती उत्सव या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक मधुकर माडी हे राबवित असतात। वीर एकलव्य भगवान यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी सदर हा उपक्रमाप्रसंगी धुळे ग्रामीण माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या शुभ हस्ते सदर 201 परिवारांना 201 भगवान वीर एकलव्य यांच्या मूर्त्या या ठिकाणी वितरण करण्यात आल्या। तर कार्यक्रमाप्रसंगी नानासो श्रावण माडी साक्री गट विकास अधिकारी सोनवणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी ग्रामीण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुणदादा पाटील, माजी सभापती भगवान आप्पा गर्दे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर संदीप पाटील, तात्यासाहेब रामकृष्ण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमासाठी तसेच या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा धुळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मधुकर माडी, डॉक्टर चंद्रकांत राजपूत, शिवाजी दादा राजपूत, लोटन दादा राजपूत, राजू दादा पाटील, विविध विकास कार्यकारी संचालक सुरेश जाधव, माजी सरपंच भास्कर पाटील, वाल्मिक गोपाळ, ज्ञानेश्वर जाधव, आबासाहेब दीपक पाटील, नंदूभाऊ पाकले, अंकुशभाऊ सोनवणे, जीभाऊ सुरेंशी, अशोकदादा जाधव, कैलास माडी, शरद पाटील, बापू पाटील, नारायण विठ्ठल, धोंडू अण्णा मोरे, शिवा पाटील, धर्मेंद्र पाटील, शैलेंद्र पाटील, बाबासाहेब जाधव, नाना दगडू जाधव, सुभाष जाधव, सुनील जाधव, चंद्रभाऊ गोरे, अंकुश गोरे, दिलीप गोरे, ईश्वर जाधव, हरचंद जाधव, जावेश पिंजारी, पत्रकार आप्पा पुंडलिक, रोहिदास सोनवणे, बापू गोपाळ, रवींद्र वाघ, देवीदास मोरे, जितू पाकले, बाळकृष्ण पाटील, वाल्मिक पाटील, अण्णा मोरे, प्रदीप पाटील, अनिल पाटील, जिभाऊ नाईक, कैलास माडी, सकाराम वाघ, नाना चिंतामण, संजू महाराज, बापू सोनार, अमित दादा, विनोद पाटील, विजय राजपूत, मंगल राजपूत, आबा राजपूत, बापूजी वैभव ॲग्रो, चंदू पाटील, देवा पाटील, वाल्मिक जाधव, कैलास माडी, भूषण माडी, राहुल पाटील, कमलेश माडी, साहेबराव माडी तथा भूषण साहेबराव माडी, खुशाल लिंगायत, बाबाजी पाकले, रुबाब पिंजारी, संतोष वाघ, कमलेश भाऊ अवधान, धोंडा महाजन, भाऊसाहेब पाटील, विनोद पिंजारी, लालचंद मोरे, चुडामण नाईक तसेच धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, आदिवासी महिला पुरुष वर्ग, आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळी मोहगण गावाचे भावी सरपंच तथा उद्योजक मधुकर माडी यांनी या ठिकाणी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले। यावेळी त्यांनी सांगितले की आपल्या सर्वांचे प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला। भगवान एकलव्य यांच्या विचारांचा आणि आदर्शांचा संदेश समाजातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले। तर प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ देखील उपस्थित होते। तांड्या काका नाईक सारखे, बिरसा मुंडा सारखे, जननायक बिरसा मुंडा सारखे नेते त्यांनी स्वातंत्र्य काळात पण खूप योगदान दिले म्हणून अशा समाजात, त्या समाजात जो समाज आज पूर्ण जगाच्या पाठीवर जवळपास 90 देश असे आदिवासी समाज आज गुण्यागोविंदाने नांदतोय। आणि जर जगाच्या लोकसंख्येच्या हिशोबात केलं जवळपास 6-6.5%, 6 ते 6.5% जागतिक लेवलला आदिवासी समाजाचा वर्चस्व आहे, वास्तव्य आहे। ते मी गुण्यागोविंदाने प्रामाणिकपणे पूर्ण जगात राहतात। आणि भारताचं म्हटलं तर 8-8.5 वर्ष आज भारतामध्ये आदिवासी समाज, आणि आपल्या महाराष्ट्रात जर म्हटलं तर पालघर, ठाणे, सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात, सातपुड्याच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला सर्व ठिकाणी आदिवासी समाज खरं प्रेम आदिवासी बांधव शिकलं पाहिजे। सरकार आज जागा झाले की व झाडे लावा, झाडे जगवा, आदिवासी बांधव जन्मापासून त्यांच्या पिढ्यानपिढ्या मुलांपासून जंगल, माती आणि पाण्यावर प्रेम करता असा समाज आहे। आजच्या समाजाला आता पुढे बाबासाहेब वगैरे माझ्याकडून आधी शुभेच्छा देत होतो, त्यांना आजच्या आदिवासी दिवसाच्या निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आणि एक गोष्ट पुढे नंतर बाबांचा भाषण सगळं तुम्हाला वेळ राहणार नाही, तर माय माऊलीने तुम्ही खूप इथं जमलेला आहात। आता
एक बचत गट चालू झालेला आहे, दुर्गा माता बचत गट आहे. त्या जागेवर तुम्ही 10 महिलांनी बचत गट तयार करायचा आहे. तुम्हाला बिन व्याजी बिन गॅरंटीने तुम्हाला 2 लाख ते 5 लाखापर्यंत लोन मिळणार आहे सरकारकडून. त्याचा तुम्ही वापर करावा. बाकी सविस्तर बाबासाहेब होतील. बाबासाहेबांना विनंती करतोय की आजच्या 40 दिवसावर आपण 2 शब्द भाषण